नाकेले साहेब. परवा राधानगरला गेलो होतो. नेहमीच्या सवयीने अंबाई हॉटेलमध्ये आलो. थोडा वेळ बसायचं, चौगले सरांशी गप्पा मारायच्या असं ठरवलं होतं. काउंटरकडे बघितलं तर सर नव्हते. त्यांचा मुलगा मदन होता. अरे मदन, सर कुठं आहेत रे? मदन क्षणभर गप बसला आणि म्हणाला, तुम्हाला माहित नाही? काय ते? मी विचारलं. पप्पा 2 जानेवारीला वारले, मदन म्हणाला. मला वाईट वाटलं आणि मागील 1978 सालापासूनचा सर्व चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तळू लागला. जून 1978 मध्ये राधानगरी हायस्कूलकडे मी हजर झालो. मुख्याध्यापक लोहार सरांना भेटलो. मुख्याध्यापक म्हणाले, ऑफिसमध्ये जाऊन क्लार्क चौगले सरांच्याकडे हजर रिपोर्ट द्या. मी क्लार्क ऑफिसमध्ये आलो. चौगले सरांच्या समोरच्या खुर्चीत बसलो. चौगले सरांचं निरीक्षण करीत राहिलो. आनंदराव चौगले म्हणजे आमच्या हायस्कूलचे सिनियर क्लार्क. फुल पॅन्ट, फुल शर्ट घातलेले चौगले सर नीटनेटके होते. हातात भारी किमतीचं घड्याळ, बोटामध्ये 2-3 अंगठ्या, चेहरा गोलाकार, निमगोरा, कुरळे काळेभोर केस. पण या सर्व रुबाबदार व्यक्तीकडे एक वैगुण्य दिसत होतं, ते म्हणजे त्यांचं नाक. सर नाकानं नकटे होते. सरांनी माझ्याकडून रिपोर्ट लिहून घेतला. सरांचं अक्षर मोत्यासारखं होतं. त्यानंतर मात्र आमची जवळी खूपच झाली. संबंध वाढले, मैत्री झाली. चौगले सर स्वभावानं खूपच चांगले होते. कामाचा कितीही त्रास झाला तरी सहसा कोणावर चिडत नसत. कित्येक वेळा आम्ही आमच्या स्टाफमधील काही तरुण शिक्षकांनी त्यांना न म्हणत असू. त्यांना चिडवायचा खूप प्रयत्न केला, पण काय उपयोग झाला नाही. सर कधी चिडलेच नाहीत. आमच्या शाळेतल्या 5वीतल्या वर्गात एक मुलगा असा होता की त्याचं नाक हुबेहूब चौगले सरांसारखं होतं. त्याला बेनके सरांनी चौगले सरांच्याकडे पाठवलं. ते म्हणाले, तुला चौगले सरांनी बोलवलंय, त्यांना भेटून ये. तो मुलगा चौगले सरांच्याकडे गेला आणि म्हणाला, सर तुम्ही मला बोलावलंत? चौगले सरांनी एकदा त्या मुलाकडे आणि एकदा त्याच्या नाकाकडे बघितलं. त्यांना शिक्षकांचा कावा लक्षात आला. ते त्याला म्हणाले, होय, तुला बोलवलंय, पण दोरी आणली नाहीस? सर दोरी कशाला? त्यानं भाबडेपणानं विचारलं. अरे तुझ्या आणि माझ्या नाकाचं माप काढायचंय. मुलगा तिथं जरा सुद्धा थांबला नाही. एकदा आमच्या स्टाफमधील पाटील सर त्यांना चेष्टेतच म्हणाले, चौगले सर, तुम्ही आमच्या शाळेचं नाक आहे बघा. चौगले सर चिडणार असं वाटून पाटील सर म्हणाले, सॉरी सॉरी, चुकून बोललो. आता सॉरी बिरी काय नाही, तुम्हाला शिक्षा. सगळ्यांना चहा पाणी द्या, मी काही म्हणणार नाही. अशा तऱ्हेनं चेष्टेवर नेऊन त्यांनी सर्वांना चहा द्यायला लावला. आमचे मुख्याध्यापक लोहार सर आमच्याशी चांगले वागायचे. कधी कधी आम्हाला शिव्या पण द्यायचे, पण आम्हाला त्यांचा राग यायचा नाही. त्यांच्या मनात काहीच नसायचं. शाळेच्या स्टेशनरीची खरेदी चौगले सरांच्याकडे असायची. खडू, पेन, कागद, टाचण्या इत्यादी. एकदा लोहार सर ऑफिसचे पेपर एकत्र करून फाईल करत बसले होते. काही पेपर एकत्र करून त्यांना टाचणी लावून फाईलमध्ये ठेवत होते. 4 पेपर एकत्र करून कोपऱ्याला ती टाचणी घुसवत असताना काही केल्या टाचणी कागदात घुसेना. त्यांनी ताकद लावल्यावर उलटी टाचणी त्यांच्या अंगठ्याजवळच्या बोटात घुसली आणि रक्त आलं. नकट्यानं या कसल्या टाचण्या आणल्यात? सर एकदम मोठ्यानं ओरडले आणि आम्ही सर्वजण चौगले सरांच्या सह खो खो हसलो. पण चौगले सर अजिबात चिडले नाहीत. चौगले सरांना 2 मुलं. एकदा बेनके सरांच्या खोलीजवळून चौगले सर आपल्या 2 मुलांना घेऊन चालले होते. बेनके सरांनी त्यांना हाक मारली, आत बोलावलं. मला म्हणाले, हा मदन, हा मोहन. चौगले सरांची ही 2 मुलं. पण सरांच्यात आणि मुलांच्यात एक फरक आहे. कोणता सांगा बघू? मला काही सांगता येईना. तेव्हा चौगले सरच म्हणाले, लेकानो, आमच्या नाकात फरक आहे, एवढं पण सांगता येत नाही काय? चौगले सरांना सामाजिक कार्याची अतिशय आवड होती. कोजिमाशी पतसंस्था ही माध्यमिक शिक्षकांची मोठी पतसंस्था. आम्ही सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चौगले सरांना तिकीट मिळावं म्हणून सामुदायिक प्रयत्न केलं. त्या प्रयत्नांना यश आले. बागडी सरांच्या गटातून चौगले सरांना कोजिमाशीचे तिकीट मिळाले. आम्ही सर्वांनी त्यांना निवडून दिले. ते कोजिमाशीचे संचालक झाले. नंतर त्यांना कोजिमाशीचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. जिल्हाभर त्यांचे नाव झाले. त्यांनी एक हॉटेल काढले, अंबाई हॉटेल. 2 मुले आणि घरचे लोक
हॉटेल चालवत होते. मध्यंतरी एक दुर्घटना घडली. त्यांच्या मोठ्या मुलग्याने आत्महत्या केली. राधानगरी सेवानिवृत्त संघाची त्यांनी स्थापना केली व ते अध्यक्ष झाले. चौगले सर हार्मोनियम वाजवून अभंग म्हणत असत. त्यांना भजनाची आणि गायनाची खूपच आवड होती. मी राधानगरीमध्ये आल्यानंतर त्यांना भेटल्याशिवाय जात नसे. आमच्या संगीत या विषयावर तासनतास गप्पा होत असत. आम्ही फिरायला पण जात असू. पण अलीकडे सरांची तब्येत बरी नसायची. हृदयविकार, मधुमेह इत्यादी रोगाने त्यांना आपलंसं केलं होतं. मध्यंतरी त्यांची 1-2 ऑपरेशन पण झाली होती. आज मी त्यांना भेटायला आलो होतो आणि ती वाईट बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझी ही शब्दसेवा संपवतो. धन्यवाद.